नमस्कार, स्वागत आहे आपलं ऍडव्हान्स ऑप्शन चेनच्या युट्यूब चॅनल वरती. तर आज आपण करत आहोत निफ्टीचं पोस्ट मार्केट अनालिसिस 22 एप्रिल 2026. टाइम झालाय 9:30. आपण 9:30 नंतर आपण मार्केटमध्ये डाटा चेक करायला सुरुवात करतो आणि त्याच्यानंतर आपण ट्रेड प्लॅन करतो. तर सगळ्यात पहिलं आपण रेजिस्टन्स साईडला बघूया काही शिफ्टिंग झाली का. तर रेजिस्टन्स साईडला कुठली शिफ्टिंग मला दिसत नाहीये. रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे 24,500 वरती. कोणामुळे? तर व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेंज मुळे. ठीक आहे. तर सपोर्ट मध्ये सपोर्ट जर बघितला तर सपोर्ट साईडने शिफ्टेड फ्रॉम टॉप दाखवत आहे 24,500 वरून 24,450 ला 9:28 9:20च्या नंतरची जी काही शिफ्टिंग असते तिला आपण कन्सिडर करतो. म्हणजे सपोर्ट साईडने आपल्याला बेरिश प्रेशर दिसत आहे. तर मार्केट जर मला आज सकाळ सकाळी दिसतंय की सपोर्ट मार्केट जिथे थांबणार आहे ते लोक जर खाली सरकत असतील तर सपोर्ट साईडनी बेरिश प्रेशर आहे. ओव्हरऑल डाटा जर बघितला तर ओवाय चेंज 64% आहे आणि ओवाय चेंज कॉल रायटरचा जर बघितला तर 64% आहे, पुट रायटर 36 आहे. हे पण दाखवते की मार्केट बेरिश असू शकतं. ठीक आहे. डेल्टा जर चेक केला तर डेल्टा कॉलचा 8 पॉईंट आहे आणि पुटचं 7 पॉईंट आहे. डिमांड जर बघितलं तर पुटची आज डिमांड जास्त दिसते, कॉलची कमी दिसते. तर मला पुट साईडला काय काय प्रिफर करताय, तर ओवाय चेंज प्रिफर करताय, टाइम व्हॅल्यू प्रिफर करताय. दुसरी गोष्ट एलटीपी चेंज जर चेक केला तर पुटचा एलटीपी वाढलेला आहे कम्पेअर टू कॉल साईडचा. म्हणजेच मार्केट गॅप डाऊन झालंय किंवा ओपन झाल्यानंतर मार्केट खाली आलेला आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला ट्रेड प्लॅन करायचं तर कुठून कुठून प्लॅन करू शकतो. सगळ्यात पहिलं माझ्यासाठी सेफ ट्रेड बनेल 24,500च्या रेजिस्टन्स वरनं. ठीक आहे. दुसरा 24,450चा जो रेजिस्टन्स आहे 24,450च्या रेजिस्टन्स वरनं पण मी पुटचा ट्रेड बनवू शकतो. ठीक आहे. आता मार्केट चाललंय 24,400च्या रेंज मध्ये. तर 24,400च्या रेजिस्टन्स वरनं जर मला पुट घ्यायचा असेल तर सगळ्यात पहिलं मला मार्केटमध्ये सपोर्टची पर्सेंटेज फक्त ओवाय चेंज 94% दिसते. हे अजून इन्क्रीज जर झाले तर मी इथनं पुढचा ट्रेड प्लॅन करेन. अजून रेजिस्टन्स पण खाली प्रेशर करताना मला दिसत नाहीये, त्याच्यामुळे मी थोडीशी वाट बघणार की 24,450 जर रेजिस्टन्स भेटला तर मी पुढचा ट्रेड करणार. तर आपण 3 मिनिटं पुढे जात जात प्लॅन करूया. मार्केट आज सपोर्ट शिफ्ट झालाय 24,450 वरनं 24,400 वरती. किती वाजता? 9:31 ला. आणि मार्केटमध्ये 400च्या रेजिस्टन्सला परत रिटेस्ट पण करताय. तर काय मी इथनं पुढचं ट्रेड करू? इंडिव्हिज्युअली मी जर सांगितलं तर माझा आजचा टायमिंग आहे, आज आहे वेनसडे, मी 10:30 नंतर ट्रेड करतो. कारण 10:30 वाजेपर्यंत माझे लेवल ऍडजस्ट होतात, कारण आज एक्सपायरीचा पहिला दिवस आहे. ठीक आहे. तर रेजिस्टन्स माझं सपोर्ट मध्ये शिफ्टिंग झालेली आहे. परत पहिला कुठे होता सपोर्ट तुमचा 24,500 वरती, 500 वरनं शिफ्ट झालाय 450, 450 वरनं शिफ्ट झालाय 400 ला. काय झालंय? ओवाय चेंज. आता पर्सेंटेज जर ग्राफ आपण एकदा चेक करूया, पर्सेंटेज ग्राफ कसा इन्क्रीज होत आहे. तर पर्सेंटेज ग्राफ वरती ओवाय ला क्लिक केल्यानंतर माझ्याकडे पर्सेंटेज ग्राफ ओपन होत आहे. तर पर्सेंटेज ग्राफ जर बघितला मी, ओवाय चेंज 100% झालाय. ओवाय चेंज बंद करूया. ओवाय आणि व्हॉल्यूम पहिला चेक करूया. व्हॉल्यूम व्हॉल्यूम पण आता सध्या फ्लॅट आहे पण इन्क्रीजिंग मोड मध्ये. त्याच्यानंतर ओवाय चेक करूया. ओवाय पण खूप रॅपिडली येत आहे. म्हणजे सपोर्ट जिथं आहे, सपोर्ट वरती माझ्या 500 वरती कोणाकोणामुळे होता ओवाय चेंज आणि व्हॉल्यूम. त्यातनं ओवाय चेंज आलाय, ओवाय पण यायचा प्रयत्न करतोय आणि व्हॉल्यूम पण 72% आहे. तर रिस्की जे ट्रेडर आहेत, जे जास्त रिस्क ट्रेड करतात त्यांच्यासाठी हा ट्रेड बनतो. रेजिस्टन्स वरनं 24,400च्या रेजिस्टन्स वरनं मार्केट इथनं या रेजिस्टन्स वरनं इथं यायला पाहिजे आताच्या मार्केटच्या हिशोबानुसार, डाटाच्या अनुसार. ठीक आहे. तर आपण प्ले करून बघूया. ऍक्च्युली हा माझा ट्रेड झालेला नाहीये, कारण मी 10:30 नंतर ट्रेड करतो. ठीक आहे. तर आपण प्ले करून बघूया. आता जर आपण बघितलंय
तर मार्केट 50% मूव्ह झालेलं आहे. 50% पेक्षा जास्त मूव्ह झाल्यानंतर आपण एसएल कॉस्ट टू कॉस्ट करतो आणि टार्गेट बुक करायला जातो. तर ऑलमोस्ट टार्गेटच्या जवळ आलेलं आहे. आपण चेक करूया टार्गेट मिळतंय की नाही. ऑलमोस्ट टार्गेटला टच झालंय. तर 24,400 ला माझा सपोर्ट ओआय चेंज मुळे आहे, व्हॉल्यूम पण येत आहे आणि ओआय पण येत आहे. मग मी इथनं कॉलचा ट्रेड करू का? तर सगळ्यात पहिला आज माझा ट्रेंड बेरिश आहे, तर मी कॉलचा ट्रेड करणार नाही. आणि सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप आहे, त्याच्यामुळे मी सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड नाही करणार. जर मला कॉलचा ट्रेड करायचा जरी असला तर मी कमीत कमी S-1 हा माझा सपोर्ट आहे. S- असेल हा कुठला? 24,350. ठीक आहे, 350 ला आला तर मी कॉलचा ट्रेड करणार. त्याच्यात फक्त शरत ही आहे की जर सपोर्टची वीकनेस खाली कुठे इन्क्रीजिंग जर झाली तर मी कॉलचा ट्रेड करणार नाही. तोपर्यंत मी S-1 वरनं कॉलचा ट्रेड करू शकतो. तर आपण प्ले करून बघूया की आपला डाटा आपल्याला ट्रेड मिळतो की नाही. मार्केट 24,350च्या सपोर्टच्या जवळ आलेला आहे, पण लेवलला टच नाही केलं म्हणून आपली एंट्री झालेली नाही. आता इथे थोडा वेळ मी स्टॉप करतो. मार्केट आलेलं आहे कुठे? 24,350च्या रेजिस्टन्सला टच केलंय, पण मार्केट क्लोज झालंय 24,400च्या रेंज मध्ये. काय मी इथनं पुढचा ट्रेड करू? नाही, कारण सपोर्टच्या खालनं आपण पुढचा ट्रेड करत नाही. आपल्याला पाहिजे कमीत कमी 24,400चा रेजिस्टन्स किंवा 450चा रेजिस्टन्स पुढचं ट्रेड करण्यासाठी. कारण 400चा रेजिस्टन्स का म्हणतोय मी? कारण रेजिस्टन्स जो आहे तुमचा रेजिस्टन्स 24,500 वरनं शिफ्ट व्हायचा प्रयत्न करतोय 24,400 वरती. तर मार्केट 24,400च्या वर नाही जाणार. आपण चेक करूया. रेजिस्टन्स वर आल्यानंतरच आपण पुढचा ट्रेड प्लॅन करणार, तोपर्यंत प्लॅन करणार नाही. चला प्ले करूया. तर अजून लेवलला टच झालेलं नाही, माझा ट्रेड इनिशिएट झालेला नाहीये. आता मार्केट लेवलला आलंय. रेजिस्टन्स साइडनी काय दिसतंय? रेजिस्टन्स साइडनी बघा प्रेशर इथं खाली वाढताना दिसतंय. 79%, 86% सेफ झालाय. आणि वरचं पर्सेंटेज जर आपण बघितलं सपोर्ट साईडचा, तर वरचा पर्सेंटेज ग्राफ आपण जर चेक केला तर तो डिक्रीजिंग आहे. आपण चेक करूया पर्सेंटेज ग्राफ काय होतंय, डिक्रीज होतोय. तर मी इथलं पुढचं एक ट्रेड बनवणार. सोप्या भाषेत मला इथून दुसरं काही बघायची गरज नाही. जर मला टेबल ऑफ कन्फर्मेशन घ्यायचं असेल तर मी 400च्या रेजिस्टन्स वरनं जर पुढचा ट्रेड घेत असेल तर ओआय चेंजला क्लिक केल्यानंतर मला वरची स्ट्राईक प्राइस परमिशन देते का चेक करूया. वरच्या स्ट्राईक प्राइसला काय दिसतंय? आपण सरळ ब्ल्यू लाईनला चेक करूया. ब्ल्यू लाईन बघा थोडीशी इन्क्रीज झाली परत डिक्रीज होते, म्हणजे वरची स्ट्राईक प्राइस बेरिश आहे. मी इथनं पुढचा ट्रेड इनिशिएट करतो 20 पॉईंटच्या एसएल सोबत. एंट्री प्राइस काय असणार आहे? तर 24,000, आपण 24,800चा पुट घेऊया. 245, 46, 47 रुपयाची एंट्री आहे. 46 रुपयाची एंट्री, 449 रुपये प्रीमियम चालू आहे. त्यावेळेस इथं माझी एंट्री झाली होती. आता बघूया आपण काय होतं. एसएल माझं त्याच्यावरती 20 पॉईंट असेल. मार्केट 50% क्रॉस झालंय. थोडस बॅक घेतो. मार्केट 50% आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तुम्ही जिथनं ट्रेड एंट्री केलेली आहे
इथे एंट्री आहे आपली एसएल वरती होता कुठे, तर एसएल आता C2C करायचा. इथे लॉस बुक करायचा नाही, काही झालं तरी लॉस बुक करायचं नाही, कारण 50% आपल्या फेवर मध्ये मूव्ह झालेलं आहे. आता आपण टार्गेटची वाट बघायची, लेवलला आल्यानंतर आपण टार्गेट बुक करूया. तर पुढच्याच कॅन्डल मध्ये आपलं लेवल टार्गेट आलेलं आहे आणि इथे टार्गेट मी बुक करणार. ज्यांनी जर जास्त क्वांटिटी बाय केलेली असेल तर इथे थोडीशी क्वांटिटी होल्ड करायची असेल तर करू शकता. पण माझं प्रिफरन्स असं आहे की माझं सपोर्ट स्ट्रॉंग आहे, सपोर्ट मध्ये अजून काही विकनेस नाहीये, त्याच्यामुळे मी हा ट्रेड इथेच बुक केला होता. ठीक आहे, इथून काय सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड बनतो का? नाही बनत. का? कारण सपोर्ट वरनं खाली शिफ्ट झालेला आहे आणि रेजिस्टन्स पण खाली येतोय. कुठे येतोय? जिथे माझा सपोर्ट आहे तिथेच रेजिस्टन्स येतोय. तर फर्स्ट टाइम आला असता तर गोष्ट वेगळी. आता पण मी S-1 वरनच कॉलचा ट्रेड करणार. चलो प्ले करके देखते हैं, प्ले करून बघूया पुढे काय होतं. माझ्या लेवलला गेलं नाही, त्याच्यामुळे मी वेट करत राहिलो. मला परत ट्रेड भेटण्यासाठी खूप वेळ लागलेला आहे. मी वाट पाहत होतो ट्रेडची, कारण मला रेजिस्टन्स वरनं पुढचा ट्रेड घ्यायचा आहे. कॉलचा ट्रेड तर माझ्यासाठी बनत नाही. या मार्केट आलंय रेजिस्टन्सला. काय रेजिस्टन्स वरनं मी परत पुढचा ट्रेड करू शकतो का? हा करू शकतो. का करू शकतो? तर आता बघा पर्सेंटेज आधी बघा किती होते. पर्सेंटेज बघा वाढतच चाललेत, पर्सेंटेज काय कमी होत नाही. आता हे ओआय चेंज तुम्हाला दिसतंय डिक्रीजिंग, पण ऍक्च्युअल डिक्रीजिंग नाही. ह्याने काय ह्याचा लो ब्रेक केलाय का? नाही. व्हॉल्यूम पण इन्क्रीजिंग आहे, ओआय पण इन्क्रीजिंग आहे आणि ओआय चेंज पण इन्क्रीजिंग आहे. तर या रेजिस्टन्स वरनं मी परत पुढचा एक ट्रेड प्लॅन करत आहे. इथून पुढचा ट्रेड इनिशिएट केलाय मी 24,800चं माझं बाईंग होतं 438 रुपयाला. चला आता आपण चेक करूया टार्गेट येतं का असेल. पहिल्याच कॅन्डल मध्ये मार्केट 50% मूव्ह झालंय. आता या ट्रेडला मी लॉस मध्ये बुक नाही करणार, कारण ऑलरेडी 2:06 झालेली आहे. आणि हे माझं टार्गेट कम्प्लीट झालेलं आहे. तर आज माझे 2 ट्रेड झालेले आहेत, 2:21 झालेले आहेत. माझे दोन्ही ट्रेड जे झालेत पुटचे ट्रेड केलेत आणि दोन्ही प्रॉफिटेबल ट्रेड आज माझ्यासाठी झालेले आहेत. तर मला सांगा, एवढा व्यवस्थित जर डाटा तुम्ही पाहिलात आणि थोडेसे पेशन्स जर ठेवले तर तुम्हाला ट्रेड मिळतात, सेफ ट्रेड. फक्त आपल्याला वाट पाहावं लागते की आपल्या लेवलला येण्याची. ठीक आहे, तर आजसाठी एवढंच ठेवूया. धन्यवाद. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. थँक्यू.